महाविकास आघाडीची मुंबईत आज पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये जयंत पाटील यांनी नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात 38-29 नंबरच्या घरात जवळपास 800 मतदार असल्याचा एक प्रकार जो आहे तो उघडकीस आणला। आपण आता त्याच घराच्या परिसरात आहोत। खरं तर 38-29 हे घर नंबर जर आपण विचारात घेतलं तर या ठिकाणी पूर्वी एक वाडा होता। हा जुना वाडा पाडून मांडे म्हणून इथले जे मूळ मालक आहेत त्यांनी आता या ठिकाणी एक 4 मजली इमारत बांधलेली आहे। ज्यावेळेला जुना वाडा होता त्यावेळेला सुद्धा 15 ते 20 लोक या वाड्यात राहत होते। आता सुद्धा जरी इमारत असली तरी 30च्या वर लोक या ठिकाणी राहत नाही आहेत। त्यामुळे यांच्या 38-29 नंबरच्या या घरावर एवढे मतदार कुठून आले असा प्रश्न खुद्द मूळ मालकांनाच पडलेला आहे। योगेश मांडेत, योगेशजी, आपल्या घरावर आज जयंत पाटलांनी जे काही आरोप केलेले आहेत, एका घराच्या पत्त्यावर जवळपास 800 मतदार असल्याचं बघायला मिळतंय। पूर्वी हा वाडा होता, वाडा होता। या वाड्यामध्ये 20 ते 25 सदस्य आम्ही राहायचो, मांडे सदस्य, मांडे परिवारातले। त्यानंतर आता जयंत पाटलांची जी आज परिषद झाली, पत्रकार परिषद झाली, त्यांनी त्यात या घर नंबर 38-29 मध्य नाशिक मध्ये जे सांगितले की 800 लोक कधी इथे नव्हतेच। आणि ते 800 लोकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर 25 ते 25 लोक राहायचे इथे। 800 लोक कुठून आला हे तर आम्हाला काही सांगता येणार नाही। त्यातले चुकीची माहिती दिल्या गेली का किंवा काय हे झाले त्याबद्दल आम्हाला सांगता येणार नाही। पण इथं 800 लोक कधीच नव्हते। आम्ही जेमतेम मांडे परिवारातले 20 ते 25 लोक होतो इथं। दुसरी गोष्ट, त्यांनी जे आरोप जयंत पाटलांनी जे आरोप केले त्याची अत्यंत चौकशी होणे गरजेचे आहे आणि ती झाली पाहिजे। याचा दोष कोणी नगरपालिकेने सुद्धा याची चौकशी केली आहे, निवडणूक आयोगाने सुद्धा याची चौकशी केली पाहिजे। पण ज्यावेळेला तुम्ही मागच्या वेळेला मतदान केलं त्यावेळेला नेमकं तुमचं मतदान कुठे होतं आणि तुमचे नावं किती होते? मागच्या वेळेस मी नाशिक पंचवटी विभागात मतदान केलं। त्यावेळेस आमच्या इथं 3 ते 4-5 लोक राहायचे, त्यांनी मध्य नाशिकमध्ये मतदान केलं आणि बाकी आम्ही तिकडे पंचवटीत केलं। साधारण हे घर सोडून किंवा ही जागा सोडून तुम्हाला किती वर्ष झाले? साधारणतः हे घर सोडून आम्हाला 25 वर्ष झाले आणि आमचे काका जे परिवार होते 5 लोकांचा परिवार तो इथे राहायचा फक्त। योगेश पांडे हे 38-29 नंबरच्या घर नंबरच्या मूळ मालकांपैकी आहेत। त्यांचं म्हणणं आहे की जवळपास 20 वर्षांपूर्वीच हे या ठिकाणून दुसरीकडे राहायला गेलेले आहेत। या ठिकाणी जुना वाडा होता ज्यामध्ये 15 ते 20 लोक राहायचे। आता नवीन बिल्डिंग जी झालेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा 30 लोकांच्या वर इथे कोणी राहत नाही आहे। त्यामुळे नेमकं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे बोगस मतदार या घर नंबरच्या नावावर नेमके कोणी आणले, कोणी टाकले याची चौकशी खुद्द महापालिका प्रशासनानं आणि निवडणूक विभागानं देखील करावा अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।